जय जय राम कृष्ण हरे हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी सुंदर ते दान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया कर कटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर कटेवारी ठेवोनिया कर कटेवारी ठेवोनिया तुळशी हार गळा हरिबोल पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर औडे निरंतर हेची ध्यान औडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा हो पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा काशी पितांबर तुळसी हार गळा काशी पितांबर कंठी
कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान राम तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर हो हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे टाळ टाळ हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी रे पाहिन श्रीमुख आवडी नेरा तुळशी हार कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान रांग तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान कास पितांबर कासे पितांबर हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय टाळी वाजवा सर्वांनी राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी
झाले हो साजणे तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा रूप पाहतालो जगी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठल आवडीला तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बोला सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवेवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमाई देवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम याजसाठी केला होता अट्टहास साठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास साठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावलो विसावा निश्चितीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा कृष्णेया कुंडलिया धावा कृष्णेया कौतुक वाटे झाली आवेचाचे वाटे झाली आवे जाते कौतुक वाटे झाली आवेचाचे वाटे झाली आवे जाते नाम मंगळाचे तिने गुणे मंगळाचे गुणे गुणे नाम मंगळाचे गुणे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चितीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चितीने पावलो विसावा कलिया धावा तृष्णेची या या धावा कृष्णेया या धावा कृष्णेया तुका म्हणे मुक्ते परणिले नवरी कामने मुक्ती पडले नवरी तुका म्हणे मुक्ते परणिली नवरी कामने मुक्ती पडले नवरी आता दिवस चारी खेळी मेळे तारी खेळी वेळी आता दिवस तारी खेळी वेळी आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेतिया धावा कृष्णेतिया कुंडलिया धावा कृष्णेतिया विठोबा रखो
रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी हा 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 विठोबा वा वा हा 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 कीर्तनातील पहिली चाल संगीत विशारद नाशिक रत्न नाशिक जिल्ह्याची शान याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास साठी गेला होता अट्टहास याजसाठी केला 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 होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडवावा हा शेवटचा दिस गोडवावा शेवटचा दिस गोडवावा हा शेवटचा दिस गोडवावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा
शेवटचा दिस गोडवावा आता निशिंदीने पावलो विसावा आता निशिंदीने पावलो विसावा आता निशिंदीने पावलो विसावा आता निशिंदीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया धावा कुंडलिया धावा 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 तृष्णेची या कुंडलिया धावा कुंडलिया धावा धावा तृष्णेची या कुंडलिया धावा 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 हा हा हरी टाळी वाजव, टाळी वाजव. हरी धावा 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 कृष्णे कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया धावा बोला कुंडलिया धावा तृष्णेची या कुंडलिया कुंडलिया धावा धावा धावा
वाजवा कुंडलिया धावा तृष्णेचिया आ आ तृष्णेचिया कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया आता निशिंदीने पावनो विसावा आता निशिंदीने पावनो विसावा आता निशिंदीने पावनो विसावा आता निशिंदीने पावनो विसावा पावनो विसावा पावनो विसावा विठ्ठला टाळे वाजवा सर्वांनी टाळे वाजवा भजन टाळे वाजवा सर्वांनी टाळे वाजवा विठ्ठल 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 टाळ वाजवा. विठ्ठल 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 टाळी वाजवा. विठ्ठल 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 पुंडलिक पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु निवृत्तीनाथ सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाळ भारत माते की टाळी वाजवा एकदा जोरदार आहे सगळ्या मंडळी करता बेस्ट वा एक नंबर याच्यासाठी गेला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झाली या बेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल
समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणिम मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतानिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार कथेचा त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हो पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास विठ्ठला हो याजसाठी गेला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संतहृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारांचा चारचरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात विठाला विठाला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यारपैकी असा नानांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या शिरोळे परिवाराने वडिलाच्या पित्यर्थ अतिशय भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केला. एकदा जोरदार टाळी वाजवून शिरोळे परिवाराचं स्वागत करा. अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरून आले भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे
साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोकोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत जगनाडे महाराज श्री संत बाळू मामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत एकनाथ महाराज श्री संत गजानन महाराज श्री संत भक्त कुर्मदास श्री संत रंका बंका बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मीराबाई श्री संत सखूबाई श्री संत जिजाबाई संत मांद्याळीच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी गायक वादक मंडळी करता जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा अतिशय सुंदर आणि गोड असं वातावरण आहे कैलासवासी लक्ष्मणराव वाळू पाटील शिरोळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या शिरोळे परिवाराने अतिशय सुंदर हा कार्यक्रम आयोजित केलाय पाठीमागं मोठा परिवार आहे गंगा भागीरथी यमुनाबाई लक्ष्मणराव शिरोळे पत्नी कैलासवासी गंगा भागीरथी हौसाबाई रामचंद्र जाधव बहीण गंगा भागीरथी कमळाबाई धर्माजी ढोकणे बहीण श्री परशुराम बाळू शिरोळे भाऊ सो आवाज ताराबाई लक्ष्मण घोरपडे बहीण श्री नामदेव वाळू शिरोळे भाऊ आणि 2 मुलं आहेत आदरणीय दोघाचाही स्वभाव चांगला आहे अतिशय प्रेमळ स्वभाव आहे परमस्नेह परम आदरणीय बाळासाहेब लक्ष्मणराव शिरोळे मोठे बंधू त्याचबरोबर छोटे बंधू आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे शरद लक्ष्मण शिरोळे साहेब हे सगळे मंडळी 2ही मुलं आहेत त्यामध्ये अजून पाठीमागं मुली आहेत 4 मुली आहेत कुमारी शोभा लक्ष्मणराव शिरोळे मुलगी सो सरस्वती पोपट चौधरी मुलगी सो निर्मळा संजय घोरपडे मुलगी सो कल्पना रवींद्र घोरपडे मुलगी मोठा परिवार आहे त्यामध्ये श्री चंद्रकांत परशुराम शिरोळे पुतण्या सो भारती दत्तू खातळे पुतणी सो उषा शिवाजी बोराडे श्री सुरेश परशुराम शिरोळे श्री समाधान नामदेव शिरोळे सो राणी सचिन साळुंके श्री सुनील नामदेव शिरोळे सो किरण गोकुळ कासार नाथ कुमारी श्लोका शरद शिरोळे समस्त शिरोळे परिवार चिरंजीव धैर्य शरद शिरोळे परिवाराकरता जोरदार टाळी वाजून एकदा स्वागत करा लयच मोठा परिवार आहे मला दम लागला भाऊ विठ्ठल हो अतिशय सुंदर असं गोड वातावरण आहे त्यामध्ये गोड आवाजाचे धनी कन्हैया महाराजाकरता टाळी वाजून त्यांचं स्वागत करा त्याचबरोबर आदरणीय श्री ज्यांचा गोड आवाज आहे आवाजाची माधुर्य तर संदीप महाराजाकरता टाळी वाजवा स्वप्नील महाराजाकरता टाळी वाजवा आदरणीय चंद्रकांत महाराज आहेत सगळेच टाळकरी मंडळी सगळ्यांना अगदी प्रेमाचा जे हरी सकाळी सकाळी सगळेच मंडळी इकडचे सगळ्यांना वंदन करतो विनेकरी बाबा वा लय मस्त आहे हो टाळी वाजवा विनेकरी बाबा करता आल्या पाहतून पाहतोय चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि आनंदात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी वा तुम्हाला वंदन करतो चौबदार इकडे बघा ना माझ्याकडे हा बेस्ट चौबदार आहेत दोघा करता राम लखन भैया टाळी वाजवा जोरदार एकदा बेस्ट वा सुंदर असं वातावरण आहे आणि आमचे जीवलक रवी महाराज बोराडे असला पकवाज वाजवते टांग 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 टाळी वाजव असं भिंगरीसारखा हात चालवतो एकदम चपळतेचं वाजवणं आहे तयारीचं वाजवणं आहे नजाकतीचं वाजवणं आहे चक्रधार बेस आहे रेले बेस आहे त्रितार बेस आहे लग्गी बेस आहे भजनी ठेका बेस आहे एकदा टाळी वाजवा जरा जोरदार पुन्हा एकदा ते सोपं नाही त्याला घासावं लागते विठ्ठल विठ्ठल हो साऊंड सिस्टीम दादा 1 नंबर साऊंड 1 नंबर टाळी वाजवा 1 नंबर बेस्ट साऊंड सिस्टीम पाहिली इथं विना घेतलं की खुशच झालो मी आवाज ऐकला की बेस्ट अप्रतिम विशेषत्वाने सगळेच मंडळी गोडेत आपलं जे आजचं कीर्तन हे रेकॉर्डिंग होत आहे वारकरी संप्रदायामध्ये आज ज्यांची वेगळी खाती आहे भगवंत कीर्तन युट्यूब चॅनलचे सर्व युट्यूबला अनेक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आहेत त्यांचे कीर्तन ज्यांच्या युट्यूब चॅनलला आहे
असे परमस्नेही परम आदरणीय दीपक दादा कोल्हे, एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. त्यांना वंदन करतो मनोभावे. सगळेच पुरुष मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांना माता भगिनी, माझी आई, माझी ताई, मावशी, काकी, नानी, आत्या, आजीबाई, सगळ्यांना माय वंदन करतो. पाठीमागे बसलेले सगळे मंडळी, या सिरोळे परिवारावरती प्रेम करणारे नातेवाईक मंडळी, पै पाहुणे मंडळी, सगळेच मंडळी. गौरव दादा, तुलाही जी हरी घडतो, आल्यापासून स्वभाव चांगला आहे गौरवचा. हा, माझ्या समोर येते सगळेच मंडळी गोड आहेत. आता प्रत्येकाची नाव मला माहिती नाही बरं का, माफ करा. सगळेच मंडळी उपस्थित आहेत. आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, गावचे भजनी मंडळी, पंचक्रोशीतील भजनी मंडळी, महिला भजनी मंडळी, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब चेअरमन, वाय चेअरमन, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील, कला क्रीडा क्षेत्रातील, चित्रकार, पत्रकार, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्ञात, अज्ञात, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, धोतरावाले, पायजाम्यावाले, अष्टगंधवाले, पटक्यावाले, उपरण्यावाले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, स्वयंपाक करणारे, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, चपला घातलेल्या, पायाचे चटायचे दागे काढणारे, नाकात बोट घालणारे, तिकडे बसलेले, इकडे बसलेले, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, जे यायला देत नाही ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवाद. विठ्ठला. हो, झाले का सगळे? झाले का? आता सगळ्या करता एकदा टाळी वाजवा जोरदार, सगळे मंडळी करतात. आवाज स्ट्रॉंग करा. रिटर्न. जो अभंग कीर्तन करता निवडलाय तो मोठा गोड आहे. अद्वैत पर प्रकरणातील अभंग आहे. साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंत जो पारमार्थिक अट्टहास आहे त्याचं वर्णन तुकोबाराय करतात. याजसाठी केला, थाप याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. आम्ही अट्टहास केला कशा करता? शेवटचा दिवस गोड होण्याकरता. ते साधक म्हणतात तुकोबाराया, ज्याचा जन्म झाला त्याला मारावं लागणार आहे, जो उपजलाय तो निमणार आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, असं बोलत चला. ज्यांच्या पाठे ते जे घटिका यंत्र जैसे परिवर मेगा. भगवंत म्हणतात अर्जुना, जो देहरूपी गावाला आला त्याला जावा लागणार आहे. 18 अध्याय 100 क्रमांक. देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणून धनंजया ज्या परी. जो उपजलाय, ज्याचा जन्म झालाय त्याला मरण येणार आहे. येथे नाही बुरो आले अवतार, रते पाभर जीव किती, हे रते पाभर जीव किती. आले अवतार इरते पाबर, वा 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 वा, स्ट्रॉंग करा, strong. इरते पाबर, जीव किती. टाळी वाजव जोरदार. वा वा. इथं राहण्याकरता कोणी नाही आलं, जावा लागणार आहे, मरण येणार आहे. ते साधक म्हणतात तुकोबरा आहे, मरण येणार आहे ना. पारमार्थिक अट्टहास करताय, साधनाने साध्य प्राप्तीपर्यंत अट्टहास करताय, रोज भजन करताय, रोज चिंतन करताय, पारमार्थिक अट्टहास करताय. तुकोबरा म्हणतात मरण येणार आहे. पण ऐका, तुकोबऱ्यांची भाषा आहे, मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. मरण आमचं मरून गेलं, आम्ही अमर झालोय, अमर. आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. ते साधक म्हणले मरणावरती विजय? मरणावरती विजय प्राप्त केल्यावर काय झालं? तर तुकोबाऱ्या म्हणतात आमचा पारमार्थिक अट्टहास करत असताना आमच्या जीवनातला शेवटचा जो दिवस आहे, शेवटचा जो दिस आहे तो गोड झाला. याजसाठी केला, बोला बोला बोला, होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवट गोड झाला आमचा, शेवट तो माझा, बोला बोला, बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, बेटी रखुमाईच्या वर. आमचा शेवट गोड झाला, शेवटचा दिवस गोड झाला. ते साधक म्हणतात तुकोबारा, शेवटचा दिवस गोड झाला. हो, आता काही चिंता, आता काही टेन्शन? तुकोबारा म्हणले मी आता, आता हा शब्द गुरुजी वर्तमान काळी आहे. आज, आता, ताबडतोब घडलेली आहे प्रक्रिया, दर्शनाचं कार्य आता शब्द दाखवतो. आता आम्ही निश्चिंत झालो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. आम्ही विसावल्या गेलो, आम्ही थांबल्या गेलो, आम्ही निश्चिंत झालो. पण कुणामुळं? कट्टेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. करतुम हे माय अकर्तुम अन्यथा करतुम, ही शक्ती ज्या भगवान परमात्म्याकडे, त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत झालो. त्याचं चिंतन केल्यामुळे निश्चिंत झालो.
तुकोबराय म्हणतात त्या मंगल भगवान परमात्म्याच्या नावाचं कौतुक वाटू लागलं. तृतीय चरण. कौतुक वाटे जालिया वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे. आम्हाला देवाच्या नामाचं कौतुक वाटू लागलं. ए माय सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, त्याच्या नामाचं कौतुक वाटू लागलं त्या मंगल भगवान परमात्म्याच्या. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी. मुक्तिरूपी स्त्री ती आमची नवरी झाली, आमची बायको झाली. इंग्रजीमध्ये सांगू का, वाईफ झाली. आणि ती बायको झाल्यामुळं कोण कोण मुक्तिरूपी स्त्री. हा, ती नवरी झाली, ती बायको झाली, कोण मुक्तिरूपी स्त्री. परिणाम सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता 4 प्रकारच्या मुक्तिरूपी स्त्री आहेत. ती मुक्तिरूपी स्त्री आमची बायको झाली, आमची नवरी झाली. परिणाम राहिलेलं आमचं भक्तीचं आयुष्य. तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणात उत्तरार्धामध्ये त्या भक्तिरूपी स्त्री सोबत, त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने घालो. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता राहिलेले दिवस खेळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया दावा तृष्णेच्या. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठल विठ्ठल हो. आज का हे प्रथम पुण्यस्मरण, नानाचं प्रथम पुण्यस्मरण आहे. प्रथम शब्दाचा अर्थ एक. ऐका ऐका सगळे. एक अधिक पुण्य अधिक स्मरण. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात. आजचा दिवस बाबा हा पुण्य दिवस आहे गुरुजी. पुण्य अधिक स्मरण. स्मरण शब्दाचा अर्थ आहे, अंडरलाईन दिस सेंटेन्स, स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. काय बोला बोला, आठवण. गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे. एका वर्षाने एका दिवशी त्या पुण्यदिनी त्याला पुण्यस्मरण असे म्हणतात. चला पुढं अजून याला एक शब्द आहे, वर्ष. मोकळे मनाने बोला, वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्ध म्हणजे काय का, श्रद्धा यंता इति श्रद्धा. जो श्रद्धेने एका वर्षाने विधी केला जातो त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. चला पुढं अजून एक याला एक शब्द आहे आजच्या दिवसाला, त्याला शास्त्रामध्ये चटश्राद्ध म्हणतात. काय म्हणतात, नानाचं चटश्राद्ध आहे आज. चटश्राद्ध म्हणजे काय ऐका. आरेमा नावाचा पितर अंगुष्ठ एवढा देह धारण करतो. प्रत्येक महिन्याला पितर जेव घालतात ना. आर्यमा नावाचं पितर आज अंगुष्ठ एवढा देह धारण करतो एका वर्षाने. आणि जो या शिरोळे परिवाराने जो नानाला नैवेद्य दाखवला, तो नैवेद्य खाण्याकरता तो पितर येतो. याला शास्त्रामध्ये चटश्राद्ध असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला. आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळ्याली सज्जना हो. त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळ ऐका. इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्ती नाही, नो मनी नो कॅश. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याग केलाय, परिणाम केलाय. त्याचा परिणाम काय झाला, परमार्थिक अट्टास काय झाला, तर माझ्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये वाड्याच्या समोर गळ्यामध्ये विनाय आहे, परिणाम हातामध्ये चिपळी आहेत, आणि परिणाम मुखामध्ये विठ्ठलाचं भजन आहे. दिनरजनी, थोडा विकू कमी करा. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत. जागृती अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे, स्वप्न अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे, सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे. माझ्या मनाला लागो छंद छंद, माझ्या मनाला गोचंद छंद. बसल्या बसल्या टाळी वाजवा जरा, बसल्या बसल्या टाळी वाजवा सर्वांनी. वा वा. नित्य गोविंद गोविंद
नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद छंद माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद वा 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 गायक वा वादक ताली वाजवा. गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद माझ्या मनाला छंद. टाळी वाजवा एकदा जोरदार. बेस्ट. कधीतरी छंद लागून दे, टाळी वाजवायचा. माझ्या मना लागो छंद, छंद लागो माझ्या मना. कोणाचा? नित्य गोविंद गोविंद. देवाच्या नामचिंतनाचा छंद माझ्या तुकोबर यांच्या जीवनामध्ये लागला. सतत भजन करायचे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढवर्ताः नमशन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते ज्ञानयज्ञेन चाप्यन्य यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतोमुखम अहम क्रतुरहम यज्ञ स्वदाहम अमौषधम मंत्रोहम हमे वाज्य महामग्निरहम उत्तम पितामश जगतो माता धाता पिताम वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरे वच. नंतरचा श्लोक 9व्या अध्यायातील 18 क्रमांक. गतिर्भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत प्रभु प्रलस्थानम निदानम बीजम अव्ययम. त्या देवाचं भजन करायचे. महात्मा महात्मा नसतु माम पार्थ दैवीम प्रकृती मासी श्रिता. सतत भजन करायचे, नामचिंतन करायचे. माझे तुकोबर आहे. ए माय भंडारा भामचंद्र आणि गोहराडेश्वर डोंगरावर ए आई भजन करायचे. माझे तुकोबर आहे. गळ्यामध्ये विनाय, हातामध्ये चिपळ्या आहे, मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आहे. रात्रंदिवस भजन करायचे तुकोबाराया. एखाद्या शिडीवरती माझ्या तुकोबाऱ्यांनी बसावं, हातामध्ये लेखणी घ्यावी आणि समाजाकरता एक 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 अभंग माझ्या तुकोबाऱ्यांनी निर्माण करावं. सज्जन हो, कधी भंग न होणारे अभंग माझ्या तुकोबाऱ्यांनी या समाजाकरता निर्माण केले. तुमचा आणि माझा माथा ठिकाणी येण्याकरता गाथा लिहिला आहे. रात्रंदिवस भजन करायचे. शिळेवरती जावं. ए आई, ए माझी आई. जिजाई साहेबांनी भाकरी केल्या, भाकरी केल्या आणि भाकरीचं गाठोडं घेतलं, डोक्यावरती ठेवलं. अनवाणी पायाने निघाल्या जिजाई साहेब. ऊन पार पडले, पोटात अन्नाचा कण नाहीये आणि माझे मालक या समाजाकरता, या लोकाकरता, या जगाकरता अभंग लिहितायत. काळजी वाटली. ऊर भरून आला, कंठ दाटून आला. जिजाई साहेब तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हते. भाकरी घेतल्या, अनवाणी पायाने निघाल्या, डोंगराच्या दिशेने निघाल्या. प्रसंग असा घडला भजनी मंडळी, तर जिजाई साहेबांच्या पायात काटा खुडला, रक्ताची चिळकांडी उडली. आई ग, एका पायावर जिजाई साहेबांनी उभा राहावं. डोळ्यातले अश्रू पाहले, फार त्रास झाला. रक्तबंबाळ पाय झालाय. इकडे तिकडे पाहतात, कोणी दिसना. तर साक्षात पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या रूपाने गायी चारत होते. देव जवळ आले. तिथे माय पायात काटा खुडलाय, रक्त निघतंय माय पायातनं. ओरे बाळा, तू कोण? माय मी गायी चारतो. ह्या गायी दिसतात ना माय डोंगरावर, ह्या माझ्या गायी आहेत माय. मी तर गायी चारणार गुराखी माय. ए बाळा, तुला काटा काढता येतो का? आता देवान दिलेलं उत्तर लय मार्मिक आहे. देव म्हणतात माय मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. देवानी माझ्या जिजाई साहेबांचा पाय घ्यावा, असं मांडीवर ठेवा. माय आत्ता काढतो काटा, काळजी नका करू माय. माय डोळे झाका माय. घट्ट डोळे झाकले. हे बाळा हळूवार काढ रे काटा, पाय रक्त बंबाळ झालाय. माय काळजी नका करू. आता एवढा समाज उपस्थित आहे. या शिरोळे परिवाराच्या नानाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ऐका, देवानी काटा घेतला, काटा घेतला आणि पुन्हा खाली टाकून दिला. रक्तबंबाळ झाला, पाय काटा खुडला होता. देवाला दिसना झाला, रजकण लागले होते. आश्चर्य वाटेल, एवढा समाज बसलाय कीर्तना करता. तोंडात बोट घातलं, थुंकी घेतली आणि जिजाई साहेबाच्या पायाला अशी चोळी. आता इथं लय मोठी गंमत आहे बाबा. जी रजकण लागले होते ना, जी माती लागली होती ना गुरुजी, ती माती घ्यावी आणि देवानी तोंडात घालावी, खावी. व माती जिजाई साहेबाच्या पायाची माती. काय अधिकार आहे माझ्या जिजाई साहेबांचा? देवानी पायाची माती खावी. देव इच्छिरज
धावत चालती संत चरणारज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय देवानी तोंडाने काटा उपसावा माय काय रे बाळा डोळे उघडा माय काढला काटा डोळे उघडले जिजाई साबणीन पाहतात काटा काढला मला कळालं सुद्धा नाही रे कसा काटा काढला तू किती अलगत काटा काढला काय जादू आहे तुझ्या हातात काय बोटात जादू आहे तुझ्या बाबा जाते रे माझे मालक उपाशी रे या लोकांकरता या समाजाकरता अभंगलित आहे जगाच्या कल्याणा देह कष्ट भीती बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा कळवळा मनोनिया हा हेतू कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया वा वा हेतू कळवळा मनोनिया जगाच्या कंगाला संतांच्या बुद्धी देह कष्ट भीती परोपकार देह कष्ट भीती परोपकार उडत हे जन न देखवे डोळा हेतू कळवळा मनोनिया राधे राधे कळवळा मनोनिया टाळे वाजवा जोरदार वा बेस्ट जगाच्या कल्याणा संताच्या विभूती विभूती संताच्या जगाच्या कल्याणाने बुडत हे जन न देखवे डोळ्यानं बुडत हे जन काय संतांचं हृदय हातामध्ये लेखणी घेतली माझे मालक रोज भजन करताय रे बाळा जाते रे ऊन पार पडले दुपारचे 2 वाजलेत पोटात अन्नाचं कण नाही भाकरीचं गाठोडं घ्यावा आई आणि असं डोक्यावर ठेवावं आणवानी पायाने निघावं जिजाई साहेबाने डोंगराच्या दिशेने आणवानी पायाने निघावं आणि तेवढ्यात देवाने आवाज द्यावा माय थांबा माय काय रे बाळा माय पायातनं रक्त निघतं माय तुमच्या पायी रक्त बंबाळ झालाय माय काय करू रे बाळा थांबा माय देवाने जो पिवळा पित्तांबर घातला होता ना बाबा तार दिशेने त्याचं वस्त्र फाडलं ते चिरगुट आणि जिजाई साहेबांच्या पायाला असं बांधलं माय जा माय दर्शन घेऊन द्या दर्शन घेतलं जिजाई साहेबांनी भाकरी घेऊन आणवानी पायाने डोंगराच्या दिशेने वरती निघाल्या आणि वरती जात असताना झाडा झुडपातनं एका शिळेवर तुकोबारा भजन करता डोंगरावरती वरती तुकोबारांचा पुंडलिकावरती हरीचा गजर झाला आणि तुकोबारांनी पाहिलं भाकरी आणलेल्या जिजाई साहेब म्हणतात मालक ऊन पार पडले पोटात अन्नाचं कण नाही 2 घास खाऊन घ्या मालक तुकोबारायण माझे जिजाई साहेब जेवणा करता बसले आई ऐका जेवण चालू झालं दोघांचं आता तुकोबारायांची सहज नजर जिजाई साहेबांच्या पायाकडे गेली आणि बोटाला जखम दिसली जिजे काही लागलं का बोटाला ओ मालक इथं काटा खुडला होता हो पायाला ही जखम हे पिवळं वस्त्र कुणी बांधलंय मग कुणी काढला काटा एक गाई चारत होता गुराखी आणि तो माझ्या जवळ आला मालक आणि त्यांनी एवढ्या अलगतपणे काटा काढला लय जादू होती त्याच्या मालक हातात त्यांनी पायातला काटा काढला तुकोबाऱ्याने ते पिवळं वस्त्र चमकणार पाहिलं रक्ताने माखलेलं आणि तुकोबाऱ्याने ओळखलं हे सामान्य वस्त्र नाही आश्चर्य वाटेल बाबा तोंडात जाणारा घास श्रीमुखातला असं ताटात ठेवला तुकोबाऱ्यांनी आणि त्या पिवळ्या वस्त्राला हात लावला रक्ताने माखलेल्या तर आश्चर्य वाटेल एवढा समाज बसलाय कीर्तना करता त्या पिवळ्या वस्त्राचा अत्ताराप्रमाणे सुगंधी वास येऊ लागला तुकोबाऱ्यांनी ओळखलं हे सुगंधी वस्त्र पिवळं हे सामान्य नाहीये हे साक्षात माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे डोळे डबडबले माझ्या तुकोबाऱ्यांचे उरभरून आला माझ्या तुकोबाऱ्यांचा कंठ दाटून आला आणि तुकोबाऱ्या म्हणतात जिजे किती भाग्यवान आहेस तू जिजे किती नशीबवान आहेस तू तुझ्या पायातला काटा काढण्याकरता साक्षात पंढरपूरचा देव गुराख्याच्या रूपाने आला ग जिजे आता जिजाई साहेबाच्या डोळ्यात पाणी आलं जिजाई साहेब म्हणतात मालक खरं सांगू का मी सकाळी उठले का भाकरी करते भाकरीचं गाठोडं घेते आणि तेवढ्यात माझ्या पाठीमागं तुरु 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 धावत भागीरथी लागते आणि मला असं थांबवते मला विचारते आई या भाकरी घेऊन चाललीस माझे बाबा कुठे ग रोज मला विचारते भागीरथी बाबा कुठे गेलेत तिला सांगावं लागतं लेकराला भजना करता गेलेत मालक तुम्ही रोज भजन करताय अखंडरित्या भजन करताय अहो त्या देवाचं याड लागलंय तुम्हाला रोज भजन करताय खरं सांगू का मी रोज बेजार होते हो मालक
मी परेशान होते मालक. काल भंडारा डोंगरावर आले भाकरी घेऊन, तर तुम्ही तिथं नव्हतात, तुम्ही भामचंद्रावर भजन करत होता. परवा भामचंद्रावर आले, तुम्ही तिथं नव्हतात, तुम्ही गोराडेश्वर डोंगरावर होते. मी परेशान होते मालक. भाकरी घेऊन येते, कधी कधी भाकरी तशाच मला घरी घेऊन यावं लागतात. लय काळजी वाटते हो, लय चिंता वाटते. तुकोबाराय म्हणतात काळजी नको करू, ऐक उद्या एक काम कर. काय हो मालक? उद्या भाकरी घेऊन ये, आपण सोबत करत जेवण करत जाऊ. आज जसं केलं मला कळत नाही हो मालक. ऐक ना जिजे, आवले भाकरीचं गाठोड घेऊन डोंगराच्या दिशेने ये, आणि डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये, आणि पायथ्याला आल्याच्या नंतर तिथल्या मातीला कान लाव, आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय मंडळी. नका 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 एवढ्या जोरात टाळी वाजू नका. त्या टाळीच्या आवाजानं मला अटॅक येईल. गोईंग टू यमपुरी, मी वर जाईल. काय टाळी वाजवतात तुम्ही एवढ्या जोरात? काही नाराज आहे का तुम्ही? तुम्ही काय टेन्शन मध्ये आहे का? टेन्शन मध्ये आहे का? नाही ना? मग असं टुळू टुळू का पाहता? असे बटाट्यासारखे डोळे नका करू, मला भीती वाटते त्याची. पहा ना कसे पाहते, टुळू 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 टुळू. हे बघा, मी पहाट 3:45 वाजता म्हणजे माझ्या गाडीत बसलेलो आहे. मी जालन्यापासून 70 किलोमीटर माझं गाव आहे, मी तिथं राहतो. 3:45 वाजता दादांच्या एका फोनवरून एवढ्या लांबून मी कीर्तन करता आलोय. पंचट गप्पा नाही सांगणार मी, शब्द न शब्द तुमच्या हिताचा बोलेल माय बाप. 12:30 वाजता मी बरोबर कीर्तन संपवणार. या मंडळीने मला तशी सूचना दिली. माझी विनंती तुम्हाला, रिक्वेस्ट आहे माझी तुम्हाला, मोकळं बसा, थोडं मोकळं फ्रेश बसा. हा, प्रवास करून नाही आले ना तुम्ही पहाटे 4 वाजल्यापासून? नाही ना? मग चेहरे थोडं फ्रेश ठेवा, असं गंभीर पाहू नका, मोकळं बसा, थोडा रिप्लाय देत जा. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी, लय सिरियस बसू नका. मरण कधी, केव्हा आणि कसं, कुठं, कशात, कुठं सांगता येत नसतं. कसं मरण येईन सांगता येत नाही. ते पाहत नाही गरीब आहे का श्रीमंत आहे. म्हणून माझी विनंती, तुम्हाला चिंता करू नका. कधी चमक निघल, कधी जावं लागेल सांगता येत नाही. चोपदार बरोबर आहे म्हणतात, बरोबर का नाही? हा, म्हणून माझी विनंती तुम्हाला, 1 तास कीर्तन करायचं आहे आपल्याला, वेळ फार कमी माझ्याकडं. चिंता करू नका. कशात चिंता करता हो बाबा? येताना काय आणलं का? बोला बोला मोकळे म्हणून. येताना काय आणलं का? नाही. जाताना आई घेऊन जायचं काय? नाही. आता एवढ्या लांबून जालन्यावर मी आलो आपल्या गावात. कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. असं नका ना करू. कुशाल नाही म्हणते. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. येताना काय आणलं नाही, जाताना काय आणलं नाही, घेऊन जायचं नाही. चिंता करू नका. कशा चिंता करायची? माझे 2 बोट दिसतात काय? अशा मान हलवा ना तुम्ही. एवढं सिरियस बसू नका. हे का हॉस्पिटल थोडेच आहे? एवढं सिरियस नका बसू हॉस्पिटल मध्ये बसल्यासारखं. 2 बोट दिसतात का? हा, हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहे. ए माय ऐका, याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय? बोला बोला. चिंता. आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण कोण? चिंता. कोण म्हणलं? शांताबाई कांताबाई. चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. या बहिणीचं काम एकच आहे. बरोडे महाराज काय? नाही काय काम आहे? जाळणे. फक्त गंमत असते बाबा, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. करेक्ट. चिंता प्रपंचामध्ये, संसारामध्ये पावलो पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. एक काम करा, चिंता नका करू. एक श्लोक सुभाषित सांगतो तुम्हाला. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता, सजोम दहते चिंता निर्जोम दहते चिता. सजीव माणसाला जाळते त्याचं नाव आहे चिंता आणि निर्जीव माणसाला जाळते त्याचं नाव आहे चिता. मग चिंता करून ओ साहेब चिता रचायची नसेल, आय रिपीट परत सांगतोय, चिंता करून चिता रचायची नसेल तर बसल्या बसल्या गोड माझ्या पांडुरंगाचं चिंतन करा. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, माऊली आमुची टाळी वाजवा, टाळी वाजवा.
चिंता करू वस्त्रया पोटा वा 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 माऊली आमुची पांडुरंग माऊली आमुची पांडुरंग माऊली आमुची पांडुरंग वा टाळी वाजवा एकदा जोरदार वा. आपण नाही चिंता करायची, वस्त्राची नाही करायची, पोटाची नाही करायची. द्या देवाने चोच दिली ना साहेब, तू चाऱ्याची निर्मिती करणार, दाण्याची निर्मिती करणार आहे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही हरिमुखी गाता त्या नाही मागवता. आपण नाही चिंता करायची. कशा चिंता करायची? अजिबात चिंता नाही करायची. मग देवाचं चिंतन कसं करायचं हे सांगत होतो तुम्हाला. कसं चिंतन करायचं? बसल्या बसल्या ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल. हो, मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने 4 गोष्टी विसरू नये. माझ्या बोटाकडे लक्ष द्या, इकडे बघा. 1, माणसाने देवाला विसरू नये. 2, संताला विसरू नये. 3, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नये. आणि 4, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, मरण विसरू नये. विठ्ठल हो, 1, देवाला विसरू नये. का विसरू नये? जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया बिवरेच्या तिरी कट धरुणी आकरे. जीवदान देवानी दिलाय, देहदान माय बापानी दिलंय आणि कृपादान संतांनी दिलंय. विठ्ठल विठ्ठल हो, हे दिलंय देवाने, विसरू नये. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या देवाला विसरता कामा नये. का? अनमोल किमतीचा नरदे दिलाय. एवढा समाज कीर्तना करता बसलाय. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिले, ऐका बरं का. मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिले, हे मिळालंय का कळालंय? मोठ्याने बोला की राव. मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. आता खटका बसला. कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिकचंद विमल तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर बिडी सिगारेट ओढलं नसतं. कळालं असतं मिस्त्री तपकिरी लावली नसती. सोलापूर कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर. मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. का कळालं नाही? फुक्कट मिळालंय. विठ्ठल विठ्ठल हो, आणि फुक्कट मिळाल्यामुळे लोकांना किंमत राहिली नाही. ए माझी आई खाऊन येते खातो, पिऊन येते पितो, जिकडे जाऊन येते तिकडं का नाही ना, व्हॅल्युएशन नाही राहिली ना. फुक्कट मिळाली एखादी वस्तू की लोकांना व्हॅल्युएशन राहत नाही, त्याची किंमत डाऊन होते. आणि अति परिचय झाला की किंमत राहत नाही. म्हणून बी केअरफुल. माणसाने लय माणसाच्या जवळ जाऊ नये आणि लय लांब राहू नये. दुरून डोंगरी साजरी करायचा. कारण अति परिचय झाला की आवड नाही येते. कारण आचार्य चाणक्याचं असं म्हणणं आहे, या जगामध्ये तुम्ही किती चांगलं वागा, किती नीट वागा, 100% लोक आपल्याला 100 पैकी 100 मार्क देत नसतात. 40% लोक आपल्या कायमी विरोधात असतात. म्हणून बसलेले मंडळी, माणसाच्या लय जवळ जायचं नाही. दॅट इज डेंजर गडी. हो, लय ते आचार्य चाणक्याचं असं आहे, तुम्ही युट्यूबला टाका. लय प्रत्येक माणसाला सिरियसली घ्यायचं नाही. लय प्रत्येक माणसाला 4 दिवस असू 4 दिवस लय विचार नाही करत बसायचा. हे असं म्हणीन ते तसं म्हणीन, मग शेजारच्याने असं म्हणला आणि तो तसं म्हणला. लय नाही. आचार्य चाणक्याचं असं म्हणणं, या जगामध्ये तुमच्या यशाचं कौतुक भरलेल्या बाजारामध्ये 1 संत, 2 भगवंत, 3 श्री गुरु आणि 4 जन्म देणारे मायबापच तुमच्या यशाचं कौतुक तोंड भरून करतील. विठ्ठल विठ्ठल हो, नाही लोकांना किंमत कळाली. ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. चहा प्यायच्या कपाला कान आहेत पण कपाला ऐकू येत नाही. कांगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही.
दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने हा जीवदान त्याचं चिंतन करण्याकरता दिलाय, पण बऱ्याच माणसाला अजून एक कळत नाही. विठ्ठल विठ्ठल हो. नाही लोकांना कळत, व्हॅल्युएशन नाही का, फुकट मिळालं ना, त्याच्यामुळे व्हॅल्युएशन राहिलं नाही. नाही तरी गेला जन्म वाया, असं नाही तरी गेला जन्म वाया, काहीतरी गेला नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाहीतरी गेला जन्म वाया, वा वा. नाहीतरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्मवाया, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला. त्याचं भजन करा. देवे दिला देह भजना गोमटा, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भोरोग. 3.5 हाताचा नरदेह दिला देवाने, औट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, 3.5 हाताचा नरदेह देवाने त्याच्या करता दिलाय. याची देगड देवाचे भजन, आणि कहे कान नाही मोठे, आणि कहे कान नाही मोठे, आणि कहे कान नाही मोठे. टाळी वाजवा जोरदार. हे नर शरीर दिलंय त्याचं भजन करण्याकरता. आपण तर बसलेली मंडळी भाग्यवान आहेत. किती भाग्यवान माणसे. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला, चंद्रवंश सूर्यवंश पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला, पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. झाला का नाही? एक धारदार वाक्य बोलतो, ऐका. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढे माझ्या शिवबाची छाती. संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरण ज्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि आज मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. इथं कीर्तनाला बसलेल्या हिंदूच्या मुलाला विचारलं, दादा काय हिंदुत्वाची व्याख्या आहे? कपाळाला टिळ असणाऱ्या ते छातीला हात लावून एक निर्भीडपणे वाक्य त्यांच्या मुखातनं बाहेर पडेल. अरे चिरले आमच्या नसा तर उधळण होईना भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तर हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. हे राजांचं कार्य आकाशाच्या उंचीचं आहे. म्हणून शिवजयंती साजरी करत असताना, ऐका नाशिककर मंडळी ऐका, शिवजयंती साजरी करत असताना डीजे डॉल्बी असं करायचं नाही. मिरवणूक करत असताना माझ्या आई बहिणीला त्या मिरवणुकीत येता आलं पाहिजे असं करायचं. तुम्ही म्हणता महाराज दारू पिऊन नाही जमत का शिवजयंती? नाही जमत. तुम्ही अनम्यात वाईट वागलेलं आपल्या आई वडिलांना वाटतं का? नाही. आपण जर दारू पिली तर आपल्या आई बापाला राग येतो, त्यांना आवडत नाहीये. आणि छत्रपती शिवाजी महाराज ते जगाचे मायबाप आहेत, त्यांना आवडेल का? म्हणून व्यसनाधीन व्हायचं नाही. दारू प्यायला हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. विठ्ठल विठ्ठल हो. आपण भाग्यवान माणसं आहेत. पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला, आणि पुढं पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. पावन का पावन म्हणतात? त्याचं कारण असे, भरत खंडे नरदे प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. किती भाग्यवान माणसं आहेत आपण, तुम्ही आम्ही. ही माती सामान्य आहे. बघा आपल्या भारत देशाला साहेब, आपल्या कंट्रीला मातीची उपमा दिली. भारताला काय म्हणतात? माता. जपान माता नाही, अमेरिका माता नाही, इंग्लंड माता नाही, फ्रान्स माता नाही, फक्त आणि फक्त भारत
माता. सगळ्यांनी जरा खमकून म्हणता का? खमकून महाप्रसाद आहे का हो? कीर्तन झालं बाळासाहेब भाऊ शरद भाऊ प्रसाद आहे ना? हाय ते काय तिकडे भरलं तयारी त्यांची. हे बघा सगळं खमकून मनान खमकून खाम मोकळ्या मनाने बोला 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 भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की. वा टाळी वाजवा एकदा जोरदार खमकून जरा अशी. हा भारताला माता म्हणतात. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा, सारे भारतीय या देशावर माझं, भारत माझा देश आहे. ऐका 1 लाखातलं वाक्य बोलतो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जेठीसारखी धीरी नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूत नाही, काजळ इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसं शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. आपण भाग्यवान माणसं आहेत. पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला, पवित्र देह दिलाय, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, पवित्र देह दिलाय. म्हणून देवाने आपल्याला हा जीवदान दिलाय. कशा करतात? तयाचे करीन चिंतन विसरता कामाने. चला पुढं. संताला विसरता कामाने 2 का? संत आडराणी धावणाऱ्या जगाला सन मार्ग दाखवण्याकरता संत आले. जगाच्या कल्याणा तुमच्या माझ्या उद्धाराकरता संत आले. चला पुढं. जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामाने. का? लई खडतर दिवस काढले त्या मायबापाने. हाडाची काढ केली, ओ रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा केला, गरिबी चोचली. त्यांना वाटतं जे आम्हाला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मुलीला मिळावं. का? खडतर दिवस काढून लेकरा बाळाचे सुखी समाधानी दिवस यावे म्हणून त्यांना विसरता काम. चला पुढं. मरण विसरता कामा. इथं बसलेल्यापैकी मंडपामध्ये लोकांच्या लक्षातच नाही राहिले माझ्या सगट काय आपल्याला मरायचंय. हाय का? विसरलेत लोक, विसरलेत. सकाळी उठल्याच्या नंतर जसं आरशामध्ये चेहरा पाहतो साहेब, तसं माणसाचं मरण आपण रोज पाहावं. संध्याकाळी मी मरणार आहे. ऐका, उठलं रेकट लोकात ठेवायचं काय? संध्याकाळी मी मरणार आहे. तुम्ही कधीच कोणाला वाईट बोलणार नाही, कधीच कोणाला टाकून बोलणार नाही. का? मरण डोळ्याच्या समोर ठेवा. महाराज म्हणतात आम्ही मरण डोळ्याच्या समोर ठेवलो. परिणाम मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम आमच्या जीवनातला 8 तास करत असताना, पारमार्थिक 8 तास करत असताना परिणाम राहिलेला शेवटचा जो दिस आहे तो गोड झाला अभंगाचं पहिलं चरण. याजसाठी केला, याजसाठी केला होता. टाळी वाजवा, टाळी सर्वांनी टाळी वाजवा. याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी, याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी, याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी, राधे राधे वा वा. साठी केला, याजसाठी वा संदीप केला महाराज. होता अट्टहास. याजसाठी, याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी, टाळी वाजवा, टाळी वाजवा. याजसाठी केला होता. याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी, याजसाठी केला, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. राधे राधे वा. वा वा. आ, आ, आ,
दिस गोड व्हावा आता निश्चितीने आता निश्चितीने आता निश्चितीने पावलो दिसावा आता निश्चितीने आता निश्चितीने आता निश्चितीने पावलो दिसावा पावलो दिसावा पावलो टाळी वाजवा जोरदार. वा वा, अतिशय सुंदर आवाज आहे बघा, बेस्ट आहे. नाही तर माझ्या नशिबाला गुरुजी 7 नसते, मग नुसते 7.5. आज गायक 1 नंबर आहेत, टाळी वाजवा जोरदार. वादक 1 नंबर आहे, टाळी वाजवा जोरदार. चौपदार 1 नंबर आहेत, विनेकरी 1 नंबर आहेत, टाळकरी 1 नंबर आहे, साऊंड सिस्टीमवाले 1 नंबर आहेत, पुरुष मंडळी 1 नंबर आहेत, महिला मंडळी 1 नंबर आहे, कॅमेरेवाले 1 नंबर आहे, पाठीमागे बसलेले 1 नंबर आहे, स्वयंपाक करणारे 1 नंबर आहे, इकडच्या बाजूला बसलेले 1 नंबर आहे, तिकडच्या बाजूला बसलेले 1 नंबर आहे. तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाही तर अशा टेक्नॉलॉजीच्या जमान्यात असे कार्यक्रम करणं सोपं नाही. या दोन्ही मुलाने बाळासाहेब भाऊ असेल, शरद भाऊ असेल, सोपं नाही. नानाच्या पित्तर एवढा मोठा खर्च करणं सोपं नाही. टेक्नॉलॉजीचा जमाना, यांना तर टेन्शनच नाही राहिलं. हे आई राहिलं का? पापड बनवायची मशीन आली का नाही? घेतली का विकत? उंडा घ्यायचा, टाकाचा, दाबाचा, पापड तयार, इट्स ओके. चपात्या बनवायच्या मशीन आल्यात का नाही? उंडा घ्यायचा, टाकाचा, अशा मशिनीतून चपात्याच बाहेर पडतात. आपण कधी शिर्डी संस्थानला जा जेवायला, गजानन महाराज संस्थानला जा, आळंदी पंढरपूर संस्थानला जा, चपात्या भक्तिनिवासमध्ये अशा बाहेर पडतात मोठ्या मोठ्या मशिनी आहेत. कुठं चाललंय बाबा? कपडे धुवायची मशीन आली, माहितीये का? कपडे धुवायची मशीन, काय म्हणतात त्याला? मशीन मशीन. कोणत्या काळात चाललंय? टेक्नॉलॉजीच्या जमान्यात. आता एक नवीन मशीन आली, पाहुणा घरी आला, वेलकम, या पाहुणा मला जेवण करायचं, 2-3 भावांनी पाहुण्याला धरायचं आणि मशीन मध्ये असं टाकलं धनकन, असं पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे. अशा यंत्रयुगात अहो, पूर्वीच्या काळात माणसाच्या मूलभूत गरजा किती होत्या बाबा? 3: अन्न, वस्त्र आणि निवारा. आता किती झाल्यात? 5 झाल्यात. 5: अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि अशा टेक्नॉलॉजीच्या जमान्यात असे कार्यक्रम करणं, एकदा या शिरोळे परिवार करता जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं स्वागत करा. याजसाठी केला, तुम्ही काळजी नका करू. होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. गोड होण्याकरता 8 तास केला. आता इथं मंडपात बसलेल्यापैकी साहेब कोणाला वाटतं का शेवट कडू व्हावा माझा? वाटतं का? आंबट, खारट, तुरट, पांचट. प्रत्येकाला अभिलाषा कशी बाबा, की माझा शेवट कसा व्हावा? गोड व्हावा. तुकोबारे म्हणतात आमचा शेवटचा दिवस गोड झाला. हे बघा, शेवटचा दिवस गोड व्हावाचा असेल तर एवढा समाज वर्षेसरा दज कीर्तन करता बसला. ऐका मायबाप, गावामध्ये चालत असताना असं चला की गावच्या लोकांनी प्रेमाने अगदी जी हरी घातला पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना असं मरा, ज्यांना फोन गेला त्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं पाहिजे, असं जीवन जगा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती. तुका म्हणे का उत्तमची उरे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. अरे तुकोबाराय वैकुंठाला गेले, पण तुकोबारायांच्या विचाराचा सुगंध आजही या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. पुणे प्रांतातील लोक रडताय, आपेगावचे लोक रडताय, हा महाराष्ट्र रडतोय. यात नवल नव्हे, जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा डसडसा रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा, आजपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहिलं पांडुरंगा, आज काय रडताय? देव म्हणतात, रुक्मिणी खरं सांगू का तुला? अग हा 22 वर्षाचा युवक समाधी घेतोय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही ग रुक्मिणी. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहेत म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येते. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखील आहेत नाही आणि ते ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्यासी.
असे माऊली पुन्हा होणे नाही रुक्मिणी, असा योगी पुन्हा होणे नाही रुक्मिणी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. समाधीच्या रूपाने संत राहतात, संत राहतात ग्रंथाच्या रूपाने, आणि संत राहतात कीर्तीच्या रूपाने. विठ्ठला हो तुकोबारा म्हणले आमचा शेवटचा दिस गोड झाला. ते साधक म्हणतात तुकोबारा आता तुम्ही विसावले का, शेवट गोड झालं, आता काही स्टॉप घेतला का, काही थांबले का. तुकोबारा म्हणले मी विसावलो बी, मी थांबलो बी, आणि मी निश्चिंत झालो. अभंगाचं द्वितीय चरण. आता निश्चिंतीने पावलो विसावा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. राधे राधे टाळ्या. पावलो विसावा. कुंडलिया धावा वा कन्हैया महाराज. तृष्णेची कुंडलिया धावा धावा तृष्णेची आता निश्चिंतीने जय हो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेची हो आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो टाळी वाजवा जोरदार. वा वा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेचिया याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा असा वाटत असेल, निश्चिंतता पदरामध्ये पडावे असे वाटत असेल, तर मरणावरती विजय प्राप्त करा. निश्चिंतता पदरामध्ये प्राप्त पडल्याशिवाय राहणार नाही. ऐका, मरणावरती विजय प्राप्त कसा करावा. पन्हाळगडाला वेढा पडला होता सिद्धी जोहरचा. राजे 6 महिने झाले गडावरती होते. एवढा जबरदस्त वेढा होता, चित पाखरू देखील आज जाता येणार नाही एवढा वेढा होता गुरुजी. वाऱ्यासारखी बातमी जिजाई साहेब यांच्या कानावर गेली. घोड्यावरती स्वार झाला जिजाई साहेब, हातामध्ये तलवार घेतली, निघाल्या. नेताजी पालकर आडवा झाला. मा साहेब, या कामगिरीवरती मोहिमेवरती आम्ही मावळे असताना तुम्ही का जातात मा साहेब? अरे कळवली स्वराज्याची रणरागिणी. मा साहेब बोलत्या झाल्या, नेताजी राजे 6 महिने झाले गडावरती आहे, मला काळजी स्वतःची वाटत नाहीये, मला काळजी या स्वराज्याची या रेतेची वाटते राज. नेताजी तुमच्या तलवारी काय वाण झाल्यात का नेताजी? मा साहेब आम्ही जातो. हात जोडले. नेताजी पालकर आणि काही मावळे सोबत घेतले. सोबत सिद्धी हिलालला घेतलं. सिद्धी हिलाल वेगळा आहे आणि सिद्धी जोहर हा वेगळा आहे. सिद्धी हिलाल वो आपने पॅनल का था आणि सिद्धी जोहर तो वेगळा आहे. काही मुसलमान युवक काही मावळे सोबत घेतले, काही सगळ्यांना एकत्रित करून निघाला. कोण? नेताजी पालकर निघाला. पण दुर्दैव असं घडलं, पराभूत झाले नेताजी पालकर.
वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावरती गेली. आता राजांना कळलं गरज शक्तीची नाही आहे, तर गरज आता युक्तीची आहे. राजांनी गनिमी काबा केला. स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सारखा दिसणारा एक मावळा होता, त्याचं नाव आहे शिवा काशीद. नाभिक समाजाचा होता तो. राजांसारखी दाढी होती, राजासारखं बोलणं, राजासारखं चालणं. सांगावा पाठवला आणि बोलवलं. तिकडं तहाची बोलणी करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज येते. जो वेढा घातला होता ना पन्हाळगडाला, तो डिल्ला झाला का महाराज भेटण्याकरता येतात तहाची बोलणी करण्याकरता. शिवा काशीदाला सांगावा पाठवल्यानंतर शिवा काशीद आला. बोला की राजे, आम्ही असं ऐकलंय तुम्ही आमच्यासारखे हुबेहूब दिसतात. हो राज, तुमच्यासारखी दाढी आहे राज, तुमच्यासारखं बोलणंय राज, तुमच्यासारखं चाललंय. राजाने डोक्याला हात लावला आणि स्वतःच्या डोक्यातला जिरे टोप काढला आणि शिवा काशीदाच्या डोक्यात घातला. राजाने संपूर्ण वस्त्र काढून शिवा काशीदाच्या अंगामध्ये परिधान केले. राज, तो सिद्धी जोहर आहे ना, त्याचा बाप सुद्धा मला ओळखणार नाही मी कोण येते. राज म्हटले तुला कसं काय कळालं मी त्या सिद्धीकडे तुला पाठवणार आहे. राज मिठी मारली, डोळ्यातले अश्रूचे थांब शिवाजी महाराजांच्या पाठीवर पडले आणि शिवाजी महाराजांच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब शिवा काशीदाच्या पाठीवर पडले. रडत रडत शिवा काशीद बोलला, राज तुमच्या हृदयातले ठोके सुद्धा आम्हा मावळ्यांना करतात. ही मावळ्यांचं जीवन आहे. हे मावळे आहेत ना, जगण्याकरता नाही बाबा तर मरण्याकरता नंबर लावत होते. मावळे कुणाला म्हणतात ऐका जरा काना उंचावून. अरे मातीत मेला, मातीत मेला. मातीत मरणारे हजारो असतात, पण या माती करता जगणारे आणि मरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात. 2 पालख्या केल्या. एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि दुसऱ्या पालखीत शिवा काशीदाला बसवलं. पन्हाळगड ते विशालगड 65 किलोमीटरचं अंतर. वाऱ्याच्या वेगाने पालखी गेली. दुसरी पालखी इकडे निघाली. खानाच्या सैन्याने गरारा घातला. पालखी अडवली आणि शमीनातनं बाहेर पाय काढले. शिवा काशीदाने ओळखलं मरण येणारे. आता डोळ्याच्या समोर मरण कसं ठेवा ऐका मंडळी. संशय डोळ्याने एक नजर फुटफुटली. हुजूर, हुजूर, हे शिवाजी महाराज नाहीये. हुजूर, 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 हे शिवाजी महाराज नाहीये. ती संशयी नजर कुणाची होती माहितीये का? अफजल खानाचा मुलगा फाजल खान. तो बोलता झाला, अब्बा जान का और शिवाजी राजे का युद्ध हुआ था हुजूर, तब उनके सिर पर वार था. अरे सलसल सिद्ध थी तलवार, चल बोल क्या है तो शिवाजी, चल बोल क्या है तो शिवाजी. डोळ्यात पाणी आलं. मरणावरती विजय कसा प्राप्त केला ऐका. डोळ्यात पाणी आलं, ओळखलं मरण. शिवा काशीदाने सळसळी तलवार. हा मैं हो शिवाजी, हा मैं हो शिवाजी. आता सिद्धी जोहरची नजर संशय डोळ्याकडे गेली. किसने कहा, किसने कहा कि शिवाजी नाहीये? हुजूर मैंने कहा. मस्तकावरचा वार पाहिला, वार दिसला नाही. सपासप छातडमध्ये तलवारी घातल्या, छातड सोलल्या गेलं. रक्ताच्या भांबाळात धारा तीर्थी पडले शिवा काशीद. आणि शेवटच्या क्षणाला एक तोंडातनं वाक्य निघालं, सिद्धी अरे जन्माला आलो तेव्हा शिवा काशीद म्हणून आलो आणि मरताना आज मला हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण येते. यापेक्षा मोठं भाग्य माझ्या जीवनामध्ये नाही आहे. बलिदान देऊन टाकलं. याला मरणावरती विजय प्राप्त म्हणतात. मरणावरती विजय प्राप्त केला की शेवटचा दिवस माऊली गोड होत असतो. त्याच वेळेस निश्चिंतता प्राप्त होत असते. मग निश्चिंतता प्राप्त व्हायची असेल तर कोणत्या देवाचं चिंतन करायचं? पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याचं चिंतन करायचं. मग चिंतन कसं करायचं? सगळ्यांनी एकदा वरती हात घ्या. सगळे पाठीमागचे सगळे सगळे हा राहून द्या असेच. येतो चहा पिऊन मी. अवगमत केली सगळे. आता सगळ्यांनी खमकून पुंडलिकावर द्यायचा गजर करायचा. 2 वाडे तू श्री क्षेत्र पंढरपुरापर्यंत आवाज गेला पाहिजे. चोपदार, विनेकरी, टाळकरी, हा सगळ्यांनी पुंडलिकावर द्यायचा गजर. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला 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 बाळू मामाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं, येळकोट येळकोट.
सरळ सरळ हा विठोबा रखुमाई बड़े भाव के साथ ताली बजाए दोनों हाथ उठा के एक साथ सर्वांनी विठोबा रखुमाई ताली ताली हा एक साथ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदे हरि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. जाता जाता माझी तळमळीने विनंती, जीवन जगत असताना निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊ नका, व्यसन करू नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही, सामाजिक हानी समाजामध्ये कोणी विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. आणि दारूने या शरीराचं मातेरे होतं. म्हणून एवढा समाज उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिडकीनं विनंती आहे, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पे होंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू सोडा आणि संसार जोडा. माझी विनंती आहे तुम्हाला, व्यसनाधीन होऊ नका. मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, मराठवाड्याचा सर्वे केला. खाली विदर्भ, खाली खानदेश, एवढी भयावह परिस्थिती आहे. आज जर हायवेला जर निघालो तर ड्रिंक करून लोक गाड्या चालवतात. ॲक्सिडेंट होतो, रक्ताच्या थारोळ्यात रोडच्या बाजूला पडतात. माझी विनंती आहे, एवढा समाज आहे, जाता जाता तळमळीने विनंती, व्यसनाधीन होऊ नका. दारू सोडा आणि संसार जोडा. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोरून जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. दारू पिण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी माई घरी बसलेली आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे. आईला सोडून तुमच्याकडे घरी नंदाला आली, बापाला सोडून तुमच्या घरी भावा बहिणीला सोडून नंदाला आली. दादा गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते, कपाळ तिचं आहे पण कुंकू तुमच्या करता लावते, हात तिचे पण बांगड्या तुमच्या करता घालते, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालते. ओ आयुष्य सुवासिनीसारखं जीवन जगते. हाडाचे काड करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते. पै 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 पैसा जमा करतात. का माझ्या मुलीचं लग्न मला करायचं, का माझ्या मुलाचं शिक्षण मला पूर्ण करायचं, का भाड कष्ट करते, ऊन पार पडलंय, शेतात मजुरी करते, हाताला फोडेपर्यंत काम करते. म्हणून माझी विनंती आहे, व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका. दारू ही वाईट आहे. आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. इस भरे हुए बाजार में आपको सब कुछ मिल सकता है साहब, पैसों से आप लोगों को खाना मिल सकता है लेकिन भूख नहीं मिल सकती है.
पैसों से अच्छा बिछना मिल सकता है लेकिन नींद नहीं मिल सकती। पैसों से अच्छा किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं मिल सकता है। उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है लेकिन माँ बाप नहीं मिलते। म्हणून प्रत्येकाने जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा, त्यांची सेवा करा। एकदा गेले ना पुन्हा भेटत नसतात बरं का। हे बसलेले दिसतात नाही, कधी अर्ध्यावर डाव सोडून जातील सांगता येत नाही। सांभाळा माझ्या दादांनो, असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही। माझी विनंती सगळ्यांनी, एवढा समाज उपस्थित आहे, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा। आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीचं आहे। नंदभाऊ, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय। आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरासमान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाची खरी किंमत काय। असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही। किती प्रेम करतात होते मायबाप। आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर। आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगड्याच्या हातातली काठी। आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात। अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे पण आई विना भिकारी आहे। स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोकांचा स्वामी गुरुजी, पण आई विना भिकारी आहे का नाही महाराज। किती प्रेम करतात ते मायबाप। जी टॉकीजला मी बोलून गेलो, टीव्हीवरती माझा प्रोमो आला होता। डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडं ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वाटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात। अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार। आज या कुटुंबाला विचारा, या शिरोळे परिवाराला, आज 2ही मुलं आहेत, चांगल्या पदावरती, चांगल्या पोस्टवरती आहे, पण आज ज्या वेळेस घराकडे आल्याच्या नंतर फोटोकडे पाहिलं ना, पोटात तुटल्या जातं। नानाचा रोकटोक स्वभाव होता, जे बोलेल ते तोंडावर बोलेल, रोकटोक स्वभाव होता। गावामध्ये मंदिर चालू आहे, मंदिराच्या सुद्धा कामाला सहकार्य, कोणी आला नडला सुख दुःखात प्रत्येकाला सांभाळून घ्यायचे। आज या परिवाराला विचारा काय केल्याने नाना येतील, नाही येणार। फक्त त्यांच्या आठवणी डसढसा रडवल्याशिवाय राहणार नाही। देवा पांडुरंगा काय केलं रे देवा, एवढ्या लवकर नानाला घेऊन गेला, ऊर भरून येईल, कंठ दाटून येईल, माय तुम्ही रडाल। या 4ही मुलीला विचारा, शोभाताई आहे, सरस्वतीताई आहे, निर्मलाताई आहे, कल्पनाताई आहे, या 4ही मुलीला विचारा। आज घरात गेलं की पोटात तुटल्यासारखं होतं। 1 वर्ष झालं, देवा पांडुरंगा काय झालं रे देवा, सोन्यासारख्या नानाला घेऊन गेलास एवढ्या लवकर। चालतं बोलतं व्यक्तिमत्व, गाडीवरती नाना बसले, निघाले आणि निघाले नातीला आणण्याकरता गेले। श्लोकात या छोट्याशा मुलीला आणण्याकरता गेले, बघा ती सुद्धा रडते माय, तिच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलंय। अहो एक चालतं बोलतं नानाचं व्यक्तिमत्व, तुम्ही रडाल एवढा समाज उपस्थित आहे। मी ज्या वेळेस ते पाहिलं ना, माझा सुद्धा ऊर भरून आला। असं खाली पडलेले होते रक्ताच्या थारोळ्यात, हायवा आला, उडवलं, निघून गेले। धावत धावत मुली आल्या, धावत धावत आमचे आदरणीय बाळासाहेब भाऊ, आदरणीय शरद भाऊ धावत धावत गेले, पण देवाने खाळाच्या पडद्यावर नानाला घेऊन गेले। तेव्हा काय चुकलं रे पांडुरंगा। आजोबाचा सगळ्यात जास्त जीव नातीमध्ये, नातवामध्ये असतो। कधी जर तो मार्केटला गेला तर माझी नात उड्या मारत मारत येईल, बाबा मला काय आणलं नाना, मला गरीब आहे, 50 रुपये काढतो, दुकानदाराकडून चॉकलेट आणतो, कॅडबरी आणतो आणि नातीला देतो। नातवाला जीव लावतो, पाहिजे ते देतो, का त्यांना वाटतं जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या लेकरा बाळाला निघावं, कधी आमच्या जीवाचं काही बरं वाईट जाईल
कधी मरण येईल आणि कधी जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलाला मिळावं, जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलीला मिळावं, नातीला नातवाला मिळावं. म्हणून काबाड कष्ट करत असतात. सांभाळा माझ्या दादांनो. आज या शिरोळे परिवाराच्या वतीने एवढ्या लांबून जालन्याहून मी कीर्तना करता आलोय. मी हात जोडून पोट तिडकीनं सांगतो, 2 कोटीचा 2.5 कोटीचा बंगला बांधा, रोडच्या कडीला मोठा हाऊस बांधा, मोठा बंगला बांधा. पण त्या बंगल्याच्या समोर असा चौपाईमध्ये पाळण्यामध्ये एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसलेला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याची असते, लक्षात ठेवा. घरात बंगल्यामध्ये मायबाप असले की फार आनंद असतो. मायबाप गेले की स्मशानासारखं घर वाटतं, लहान लेकरं असले की गोकुळासारखं भरून घर वाटत असतं. म्हणून त्या बापाची सेवा करा. आई घराचा कळस आहे तर बाप घराचा पाया आहे. सांभाळा माझ्या दादांनो. घराचा पाया काय एकदा खचला ना घर पडायला वेळ लागत नाही बरं. सांभाळा. बाप काय असतो, एका लेखकाने कवितेमध्ये वर्णन केलंय. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला हे माय तरी त्याची माया आमाप. ताई तो म्हणजे तुमचा माझा बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा मंडळी. गेले ना त्यांच्या आठवणी डसडस रडत असतात, नाही येत. एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. आज दोन्ही मुलांनी पाठीमागच्या कुटुंबाने आज निश्चित नाना स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि नानाच्या आशीर्वादामध्ये शिरोळे परिवार सुखाने समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही, वडिलाच्या आशीर्वादाने. म्हणून सेवा करा माझ्या राजांनो. साहेब बुलेट प्रूफ जॅकेट असतं ना तसं बापाचं पात्र असतं. संदीप महाराज, कन्हैया महाराज, बरोडे बाबा, बुलेट प्रूफ जर जॅकेट घातलं ना समोरून गोळी जरी घातली तर अंगाला लागत नाही. तसं बापाचं जीवन असतं जॅकेटाप्रमाणे बुलेट प्रूफ. पहाडासारखे संकट येऊन द्या मुलावरती, पहाडासारखे संकट येऊन द्या मुलीवरती, किती अडचणी येऊन द्या, संकटाशी सामना करणारा आडवा बाप होत असतो, हे लक्षात ठेवा. बाप म्हणजे घराचा पाया असतो. बाप म्हणजे घराचं छत असतं, छत पत्रा असतो. पाणी येऊन देत नाही, ऊनही येऊन देत नाही. सांभाळ माझ्या राजांनो त्या बापाला. एकदा गेला ना बाप नावाची चादर एकदा निघून गेली ना गुरुजी, प्रत्येक सकाळ चोपदार जबाबदारीची जाणीव करून देते. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो हे माझ्या ताईंनो. आणि विशेष बाप तुमच्यामध्ये असतो ताई. विशेष प्रेम बाप मुलीवरती करत असतो. मुलाला 500चा ड्रेस घेतला तर मुलीला 5000चा ड्रेस घेतो. मुलीचा जन्म झाला, बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली. कसं होईल माझ्या मुलीचं? मुलीच्या पायात बोट आणला, घातला, बोट वाजू लागला. बापाला आनंद वाटला, नाण्याने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्याव्या माझ्या लेकीच्या. आनंद अश्रू आहे. टचकन डोळ्यात पाणी आलं, नासुरीच्या दारा आल्या का त्या बापाच्या. परक्याचं धने आज माश्यापाशी आहे, उद्या माझी लेक लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे. ऊर भरून आला, कंठ दाटून आला त्या बापाचा. आणि शेताच्या बांधावर जाऊन एकदा डसडसा रडला. रात्रीच्या अंधारावर उशी तोंडा घेऊन डसडसा रडला बाप. मुलीचं लग्न जमलं ना आयुष्यात पहिल्यांदा रडला ताईंनो तुमचा बाप. हे माय. दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी. आणि तिसऱ्यांदा बाप रडला पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी डसडसा बाप रडत असतो बरं का. सांभाळा माझ्या दादांनो. मुलीचं लग्न जमलं, मुलाकडच्याला मुलगी पसंत आली, त्या दिवशी ताईंनो तुमचा बाप 1 भाकर खाणारा अर्धी भाकर खात असतो बरं. डसडसा नानाच्या डोळ्यात पाणी येतं का माझ्या लेकीचं लग्न जमलंय, दुसऱ्याच्या घरी जाणारे. तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला. आज ती दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणारे. आठवलं बरं का, अचानक आठवलं, डोळ्यात पाणी आलं. वाटलं कधी थकून आलो, कधी दमून आलो, भगरून आलो, मला माझ्या मुली म्हणायच्या पप्पा नाना तुम्ही लय धावपळ करता, पोटाला पोटभर खात जा, लय काळजी घेतली, कधी थकलो तो पाय दाबले माझ्या लेकीने. पण मुलीचं लग्न जमलंय, रात्रीच्या वेळेस
उपाशी पोटी झोपतो, बेडरूम मध्ये उशीत तोंडावर घेऊन तुमचा माझा गरीब बाप ढसढसा रडत असतो. दुसऱ्यांदा बाप रडला. मुलीच्या लग्नाच्या दिवशी हे बघा एवढा समाज उपस्थित आहे. मुलीकरता साहेब माणूस रडतो यात नवल नव्हे, मुलीकरता राजा रडतो यात नवल नव्हे, राक्षस सुद्धा मुलीकरता रडतो. वास्तविक पाहता गुरुजी कन्हैया महाराज, संदीप महाराज, पुरुषाची जात ही रडणारी नसती, लढणारी असती. पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो, हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो बाप. जनकपुरीचा जनक राजा रडला सीते करता, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. अजून एक वाक्य बोलतोय. झालंय माझं कीर्तन, लांबचा प्रवास आहे. वाशिमला मला 7 ते 9 कीर्तने, बुलढाणा विदर्भामध्ये. दक्ष प्रजापती भागवतामध्ये 16 मुली होत्या त्याला. नंदभाऊ सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान शंकरासोबत. बापाला पसंत नाही. नवरीच्या वेशामध्ये सती होती ना माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो. अशी जवळ आली, पप्पा माझं चुकलंय, स्वतःच्या मनाने लग्न केलंय. दक्ष प्रजापती म्हणतो, कार्टे तोंड दाखवू नको, चालती हो, राक्षस आहे. पण मुलीने स्वतःच्या मनाने लग्न केले, बापाला पसंत नाही. बरं डसडसा दरवाजा लावून घेतला धाड दिशेने दक्ष प्रजापतीने. आणि दक्ष प्रजापती घराच्या आत रडतो आणि सती दारामध्ये हंबरडा पडून डसडसा रडते, पप्पा चुकलंय माझं, चालते हो, तोंड दाखवू नकोस. म्हणून माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, 22 वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळ केला. 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते, शाळेमध्ये मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते. त्यावेळेस तो बसलेला शेतकरी बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्याच्या छातीमध्ये घातला जातो आणि एकटा शेताच्या बांधावर जाऊन गुराढोरासारखा डसडसा बाप रडतो. डोळ्यात पाणी येतं. त्याला वाटतं आता फाशी घ्यावी, मरून जावं, सुसाईड करावी. काय चुकलंय मुलीला जन्म देऊन. पोलीस स्टेशनला जातो, साहेब माझी मुलगी पळून गेली, मिसिंगची कंप्लेंट देतो. पोस्टली पोलीस स्टेशनमधले साहेब लोक म्हणतात, अक्कल नाही का, मुलीकडे लक्ष ठेवता नाही आलं का. म्हणून माझ्या ताईंनो, मी धर्माचा भव्य नात्याने कीर्तनामध्ये जाता जाता सांगतो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. नोकरी, जॉब, बिझनेस पुणे मुंबईला शहरात नाशिकला करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यात टाकू नका. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये करू नका. जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे हात जोडून तळमळीने विनंती, देवा पांडुरंगा, या पाठीमागच्या परिवाराला एवढं मोठं दुःख झालं नानाच्या जाण्याने. आज अतिशय दुःखी परिवार आहे. यांना या दुःखातून पेलण्याकरता पांडुरंगा तू उदंड शक्ती दे ही सदैच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. पवित्र तुळशीची माळा घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गो मातेची सेवा करा. झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मायबापाच्या चरणी. एवढा समाज उपस्थित आहे. अतिशय सुंदर गोड निवेदन केलं. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा. गायक, वादक, गुणीजन मंडळी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.